तुमचे सांगोल्याचे किती जाहिरात केली आहे बापूंनी. हो केली आहे, बरोबर आहे. पण असं असं थोडीच आहे की आमची फॅमिलीनं मत केलं तर शाजू बापू असं इलेक्शन जिंकतील, असं नाही ना. दुसऱ्यांनी पण करायला पाहिजे. आम्हीच केलं आणि दुसऱ्यांनी नाही केलं, किंवा आम्ही नाही केलं आणि दुसऱ्यांनी केलं, असं पण नाही होणार. नाही, सगळ्यांनीच करायला पाहिजे ना. मला बरोबर नाही वाटलं. का नाही वाटलं? हो, तुम्हाला बरोबर वाटलं नाही, आम्हाला पण ती बरोबर वाटत नाही. पण आता काय करायचं सांगा. आणि व्हिडिओ लय भारी ताई. थँक्यू निर्मला ताई. नमस्कार, लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं. जय मल्हार. कशा आहात? लाईक करा पटपट ताईला. थँक्यू सो मच नवनाथ दादा. साधा सरळ माणूस आहे तो. हो बरोबर आहे, साधा सरळच आहे. आणि माझ्या माहेरचे ते, आम्ही कशाला पाडू, आमचे पाहुणेत ते सलमान दादा. आपला पाहुणा सोडून दुसऱ्याला मतदान करल का आम्ही, सांगा बघू. आणि दिनकर दादा हाय म्हणतात. हाय हाय दिनकर दादा, नमस्कार. लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्हाला मानाचा जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार. मजेत आहे निर्मला ताई, मजेत राहा, खुश राहा. माझे व्हिडिओ बघा, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ तुमचे पण मी बघते. लाईक केला आहे हो, थँक्यू थँक्यू सो मच. आणि ज्योती ताई काय म्हणताय? हो ताई, मी पण आता चॅनल सुरू केलं आहे. हो का ज्योती ताई? ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुम्हाला 3 दिवसानंतर रिटर्न करते. तुम्ही सगळ्यांच्या लाईव्हला जायचं, सगळ्यांना सपोर्ट करायला सांगायचं. मग तुमच्या हळूहळू लक्षात येईल किती सब झालेत तुमचे. आणि दिनकर दादा म्हणतात जेवण झालं नाही. का नाही झालं दिनकर दादा? आज लय वेळ केला तुम्ही. आणि आणि हनुमंत दादा म्हणतात व्हिडिओ खूप छान आहे. थँक्यू सो मच हनुमंत दादा. आणि सलमान दादा म्हणतात आता कोण आहे तिथे? बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखांचे नातू आहेत इथले आमदार आता. आणि ज्ञानेश्वरी म्हणते सरस्वती काकी माझा अभ्यास झाला. अरे वा, गुड. असंच करत जा लवकर. आणि नवनाथ दादा म्हणतात ताई व्हिडिओ खूप छान बनवले. थँक्यू सो मच नवनाथ दादा. तुमच्या सपोर्टमुळे ना, आशीर्वादामुळेच मी छान व्हिडिओ बनवू शकते. आणि हनुमंत दादा म्हणतात उद्या काम आहे, गुड नाईट. ओके ओके, चालेल हनुमंत दादा, काय हरकत नाही. तुम्हाला काम असेल तर ऑन ठेवा आणि झोपून टाका. माझी लाईव्ह बंद झाल्यानंतर मोबाईल पण आपोआप बंद होईल. चांगला माणूस आहे ते पण. हा, दोघं पण चांगले. मग कसं, ते आम्ही नाही ठरवू शकत ना एकटे, सगळी जनता ठरवू शकते की आपल्या तालुक्याचा कोण होणार म्हणून. तसं मी एकटी ठरवू शकत नाही ना. आणि कसं आहे माहितीये का, जर मी तुम्हाला म्हणत असले मी बापूला देते किंवा मी बाबासाहेबांना देते, तर माझ्या मनातलं तुम्ही थोडीच ओळखू शकणार आहे. मी आता म्हणते तुम्हाला हा बापूंना देते, तसं नाही होऊ शकत. माझ्या मनातलं तुम्ही ओळखू शकत नाही, तुमच्या मनातलं मी ओळखू शकत नाही. तर माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असं नाही सांगू शकत मी तुम्हाला. नवनाथ दादा म्हणतात नाद खोळा व्हिडिओ ताई. अरे वा, थँक्यू सो मच. कोणत्या पक्षाचे आहेत ते? कोण? शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. बाबासाहेबांचं आहेत ते शेतकरी कामगार पक्षातून आहेत. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, भाजपमधून आहेत ते. आणि संभाजी दादा म्हणतात ज्योतिताई तुमची लाईव्ह किती वाजता चालू होते ते सांगा. संभाजी दादा त्यांचं नवीन चॅनल आहे, त्यांना मी विचारते. कमेंट लेट येत आहेत त्यांच्या, त्यांना मी विचारलं ज्योतिताई तुमचे सब किती झाले. त्यांनी नवीन चॅनल सुरू केलंय आता म्हणाल्या मला. त्या पहिल्यांदाच लाईव्ह वरती आल्यात. त्यांना विचारते, त्यांचा काय रिप्लायच नाही आला. नवनाथ दादा म्हणतात जय शिवराय, जय शंभूराजे ताई. जय शिवराय, जय शंभूराजे. नवनाथ दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. तुमचा सपोर्ट आणि आशीर्वादामुळेच मी चांगले व्हिडिओ बनवू शकते. अजून छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पण मला लाज वाटते, असं एखादा कॉमेडी व्हिडिओ, जोकिंग व्हिडिओ बनवला तर तुम्ही हसाल ना लय. मग तुम्ही हसाल ते वेगळंच. काही जणांना वाटेल हा शी बाबा असं काय तर. आणि काही जण म्हणते हा गुड, छान बनवलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. जे जे त्याचं कमेंट करण्याचं वैयक्तिक महत्व वेगळं असतं त्याच्यामुळं ना, म्हणून थोडी दुगदुग असते, भीती असते पहिल्यांदा. एकदा जर म्हणजे भीती मरत गेली. मला पहिल्यांदा कॅमेरा समोर धरायचं म्हणलं की लई लाज वाटायची. आता कसं बिनधडक धरते. तसं हळूहळू शिकल मी. बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या आशीर्वाद असाच कायमस्वरूपी राहिला तर मी अजून छान बनवण्याचा प्रयत्न करेन.